अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धानंतर आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या युद्धाचा फटका बसत आहे. आपण परळी तालुक्यातील शेतामध्ये आहोत. केळी उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगा दादा की केळीला कसं पद्धतीनं नुकसान होत आहे? केळीला चांगल्या प्रकारचा इथून पाठीमागे भाव होता म्हणून आम्ही परत केळीची लागवड केली. परंतु यावर्षी युद्धाच्या अगोदरही रोगराई आली आणि त्याच्यावर रोग पडला म्हणून फार कमी भावात व्यापारी मागणी करू लागले. आज भाव सुधारेल, उद्या भाव सुधारेल, तोपर्यंत बागामध्ये 10-15 टनाचं नुकसान झालं माझ्या. केळीवरच झाडाला पिकत आहे, त्याच्यातून पाणी गळत आहे आणि मोठमोठे गडेचे गडे खाली पडले आहेत. एकंदरीत किती नुकसान झालेलं आहे तुमचं? 10-15 टनाचं नुकसान झालं माझं सर. भाव मिळत आहे का आता? भाव मिळत नाही. ती व्यापारी इकडे बागामध्ये येत सुद्धा नाही आणि आल्याच्या नंतर 200 रुपये क्विंटल ने माल मागतात. या अगोदर किती रुपये क्विंटल गेल्या वर्षी आम्हाला याच बागाचा 18,000 रुपये टन भाव मिळाला होता. गेल्या वर्षी पंजाबला केळी गेली, वजनही चांगलं झालं, पैसेही चांगले झाले, पण यावर्षी खर्चापुरते पैसे निघाले नाही. आपल्यासोबत केळी उत्पादक संघाचे पदाधिकारी आहेत डॉक्टर चिकणे सर. सर काय सांगा ना, शेतकऱ्यांचा काय निरोप सरकारपर्यंत तुम्ही पाठवा आणि काय सांगा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने धीर द्या? खरं पाहता, वास्तविक पाहता केळीला एक कॅश क्रॉप म्हणून पाहिलं जातं. बऱ्यापैकी मराठवाड्यात देखील केळीचं लागवडी क्षेत्र वाढलेलं आहे. परंतु शासनाकडे आमची एक प्रामाणिकपणे एकच मागणी आहे की केळी तयार करत असताना उत्पादन खर्च आणि उत्पादनाचा मेळ बसत नाही आहे. तरी शासनानं शेतकऱ्यांना, केळी उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा ही आमची एक नम्रपणे त्यांच्याकडे मागणी आहे सरकारकडे. शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.